उद्योग मंत्री माझे सहकारी उदयजी सामंत साहेब, वकील महासंघाचे अध्यक्ष नितीन चौधर, माझे आमदार कैलास पाटील, सचिव सदानंद सोनवणे, काळेसाहेब, शिसोदे, राजू तांबे, मस्के साहेब, माधुरीताई कदवंत, विनोद बोंबले, भवर, मुळे आणि राम पाटील येरांडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ठाकरे साहेब, सर्व उपस्थित बंधू आणि बहीण, मी सर्वांची माफी मागतो. अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब 15 मिनिटात रामा हॉटेलला येऊ राहिले आणि मला आणि उदय सामंत साहेबाला त्यांच्या स्वागतासाठी जायचे. कारण उदय सामंत साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. उदय सामंत साहेब उद्योगमंत्री झाल्याच्या नंतर अनेक उद्योगांसाठी प्रयत्न केला. रस्ते असतील, जे नियमात रस्ते बसत नव्हते, जे जिल्हा परिषदेचे रस्ते होते, त्या रस्त्याला सुद्धा MIDC मार्फत निधी आपण दिला. आपल्याला समृद्धीला शेंद्र्यातून 1 किलोमीटर रस्ता हा जोडायचा होता ते दळणवळणासाठी, तो त्यांनी काम केलं. साहेब, ते काम चालू आहे. दुसरी गोष्ट, MIDC बरेच रस्ते आणले. मला एक सांगायचं, बरेचसे उद्योगाबाबतीत त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. माझी आपल्याला विनंती आहे, मी लांबलचक भाषण करणार नाही, कारण अमित शहा साहेबांवर आले, माझं लक्ष सगळं तिकडे आहे. कारण जालन्यावर निघून त्यांना अर्धा तास झाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि आपण सगळे वकील मंडळी, जसं उदय सामंत म्हणले, नेमकं तुमच्यासमोर काय बोलायचं. पण मला एक माहिती आहे, तुम्ही एकटे वकील नाही, तर तुमच्याकडे अनेक येणारे पक्षकार आहे. मला माहिती आहे, डॉक्टर आणि वकील एकदा काही यांनी सांगितलं, डॉक्टरना जर पेशंटला सांगितलं तर पेशंट घरचेच ऐकत नाही, आणि वकिलाने जर कधी पक्षकाराला सांगितलं ते वकिलाच्या पुढे जात नाही. कारण ही विश्वास उदयसाहेब यांच्यावर जिल्ह्यात अनेक बोलासारखं आहे. 20 वर्ष जे खासदार राहिले ते आता मला सांगतात, ते आता तुम्हाला सांगतात मला एवढी वार निवडून द्या. आता 20 वर्ष काय केलं, 5 वर्ष तुम्ही काय करणार? काही विजन नाही, काही नाही. सावंत साहेब, ह्या शहराचा महत्त्वाचा विषय 2च आहे. एक म्हणजे पाणी हा म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. एखादा काम नाही झालं तरी चालेल, पण पाणी ह्या शहराला मिळणं ही अत्यंत गरज आहे गोडेसाहेब. आणि म्हणून मला सांगायचं की आपण विश्वास ठेवा. तुम्हाला 7 ते 8 महिन्यात, तर एखादा अर्धा महिना इकडे तिकडे होईल, पण तुम्हाला सांगतो ह्या शहराला 24 तास पाणी कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, ह्या योजनेला खूप काही सहकार्य केलं. महानगरपालिकेनं 800 कोटीचा स्वतःचा वाटा भरावा. महानगरपालिकेची क्षमतानी कॅबिनेटमध्ये मी अतुल सावे आणि सत्तार साहेबांनी विषय पालकमंत्री म्हणून मी लावून धरला. उदय सामंत तुम्ही सुद्धा होते, तुम्ही सुद्धा उद्योगमंत्री म्हणून पैठणला पाणी मिळावं, कारण उद्योगाला सुद्धा पाणी लागतं. आणि 800 कोटी एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि आपले उदय सामंत साहेब यांनी शासनाच्या वतीनं, महानगरपालिकेला भरायचे नाही, शासनाच्या वतीनं शासन भरणारे. आता पाईपलाईन थांबणार नाही आणि पाणी पैठणीवर येऊ राहिलं. त्याच्यामुळं तुम्हाला खात्री देतो, हे पैठणचं पाणी आहे, याला कोणीच अडू शकत नाही. आता काय, याला कोणी अडू शकत नाही. आपल्याला माहिती आहे समांतर कोणी खाल्ली. अहो, समांतर ज्यांना खाल्ली तेच सांगतो मी तुम्हाला पाणी देतो. साहेब, आमच्या या शहराची वाट लागली. पाणी जर असतं तर हे शहर आणखीन वाढलं असतं. मला सांगायचं, वेळू महोत्सव बंद होता, ते आपण सुरू केला. G20 आली नरेंद्र मोदी साहेबांमुळं आणि एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, त्या माध्यमातून निधी भरपूर आला. शहर सुशोभीकरणाचं काम आपण केलं. तुम्हाला सांगतो, टूर ऑपरेटर आपण अन्नाचा परिषद इथं भरवली 900+ काही, हे काम मी केलं.
त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पैठण ते संभाजीनगर हा रस्ता 4 पदरी करण्याचा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आणि उद्यानासाठी 250 कोटी मंजूर झाले, त्यातले काम चालू झालं. असं काम आपण केलं. शहरातले गार्डन सुधाराचं काम केलं, शाळा डिजिटल करायचं काम केलं. तुम्हाला सांगतो वाचनालय मी 108 वाचनालय मंजूर केले कंटेनरमध्ये. म्हणजे बांधकाम नाही केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी मी घोषणा केली आणि ते वाचनालय आता सुरू झाले. लोकार्पण आपण लोकसभेच्या नंतर लोकार्पण करू. अशा अनेक कामं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. एकनाथ शिंदे साहेबांनी खूप निधी आम्हाला दिला. हा निधी विकासासाठी दिलेला आहे. 2.5 वर्ष आम्हाला काही मिळालं नाही. 2.5 वर्ष मला सांगायचं जर पत्र काढले मी तर अनेक गठ्ठीने केस आहे, पण एकाही पत्रावर माझी मुख्यमंत्र्यांना एक सही नाही केली. मी त्यांच्या सचिवला विचारायचो आमच्या पत्र दिलं त्याचं काय झालं, ते मला सांगायचे सहीच नाही केली तर तुमचं काय होणार आहे. म्हणजे काहीच झालं नाही. आणि आज एकनाथ शिंदे 24 तास काम करणारा माणूस आहे. तुम्हाला सांगतो रात्रीसुद्धा 3:30 वाजेपर्यंत सगळा आढावा घेत होतो. मला 2 वाजता फोन केला, मी झोपलो होतो. मला सांगायचं सकाळी मी गेलो होतो 10 वाजता रेडी होते. इतकं काम करणारा माणूस महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपल्याला भेटलेला आहे. म्हणून जास्त मी बोलणार नाही. अमित शहा भाई यायच्या आधी आणि देवेंद्र फडणवीस यायच्या आधी आम्ही तिथं स्वागतासाठी गेलो पाहिजे म्हणून अगोदर उदय सामंत साहेब बोलले. तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. वकील मंडळीला काय, वकील मंडळीला फक्त स्वतः काही लागत नाही, फक्त शहराचा विकास झाला पाहिजे, शहराचं सुशोभीकरण झालं पाहिजे. मला सांगायचं ग्रामीण भागातून जे नागरिक येतात, पक्षकार येतात, त्याच्यासाठी मी अनेक शौचालय मंजूर केले. म्हणजे नुसतं थातूरमातूर नाही, टॉयलेट मी मंजूर केली. हे चिल्लर गोष्ट ही गोष्ट चिल्लर आहे. स्मशानभूम्या तुम्हाला सांगतो ऑनलाईन केल्याचा मी, त्याला निधी दिला मी सगळ्या स्टेडियम. आणि महत्त्वाचं सगळ्यात मी एक काम करू आलो, तुम्ही जागा आम्हाला दिली. आता गरवारी स्टेडियम तुमच्या MIDC जागा आहे, ती जागा तुम्ही आम्हाला दिली. आपण सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं करू आलो तर आपल्या संभाजीनगरला जागतिक लेवलचं आपण स्टेडियम करू आलो. याचा अर्थ असा आहे की आपल्याला बाहेर जायची गरज नाही, आपल्या इथं गेम झाली पाहिजे. आता सध्या IPL चालू आहे, आपले मुलं सगळे क्रिकेट प्रेमी, कोणी मुंबईला जातं, कोणी हैदराबादला जातं, तसं आपल्या संभाजीनगरला आले पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. अनेक उदय सामंत साहेबाच्या माध्यमातून अनेक कंपन्या येणार आहे. नुसतं DMIC नाही तर MIDC, नुसतं शेंद्रा नाही तर बिडकीन. म्हणजे मला सांगायचं की आपण या भागात जर कंपन्या आणल्या तर हजारो मुलं इथं रोजगार त्यांना उपलब्ध होऊ शकतो. हे काम हे उदय सामंतने केलं. याच्या आधी पालकमंत्री होते आणि उद्योग मंत्री होते. तुम्हाला किती वेळेस भेटले मला सांग. इथं आले असते का ते? आता ते तर पहिली गोष्ट आम्हाला भेटलेच नसते, आमची हिंमत नसती झाली तुम्ही चला इकडे म्हणाला. काय आले असते, रामार थांबले असते, सकाळी उठले असते आणि गेले असते. झेंडा पालकमंत्री होता आपला. काय 26 जानेवारीला आला तर 15 ऑगस्टला, 15 ऑगस्टला आला तर 17 मेला, 17 मेला आला तर 1 मेला. असा पालकमंत्री आपल्याला मिळाला. आम्हाला भेटत नव्हता साहेब, आम्हाला भेटत नव्हता. एकदा कधी रामा हटलीत गेले त्याच्या पियानं सांगितलं साहेब आराम करू राहिले. ते किती तास आराम करत होते, आम्ही कटळून जात होतो. 12-12 तास बसले पण त्यांचा आराम नाही झाला. म्हणलं यांचा आराम आता तसा होणार नाही. एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं यांना कायमचा आराम करून द्या. आता काय साहेब त्याला आम्ही मंत्री होतो. अब्दुल सत्तार, मी, प्रदीप जायचा विचार रात्र झाली खोटं नाही. आम्हाला बिचारा कधी म्हणला नाही गाडीत बसा, कधी म्हणला नाही आम्हाला. पालकमंत्री आम्ही सुद्धा मंत्री, आम्ही जरी इथले नसलो, मी यवतमाळचा होतो, काही दिवस मी गडचिरोलीला होतो, अब्दुल सत्तार होते. एक पक्षाचा आपला मंत्री, त्याला तुम्ही विचारित नाही.
त्याला तुम्ही बोलत नाही. मला एक सांगायचं, उदय सामंत साहेब तो जितका म्हणजे या शहरात कोणी सांगा मला पालकमंत्री भेटला म्हणून, आणि आम्ही काही जरी बोललो, मी चाललो निघून लहान लेकरावांनी. मग आम्ही सुद्धा ठरवलं, तेवढंच बोलतो आणि जातो. आम्ही ठरवलं तू आम्हाला गाडीत बसून देत नाही ना, तुझी गाडी आम्ही काढून घेतो. आता काढूनच घेतली आपण. आणि उदय सामंतला उद्योगमंत्री केला. माझ्या खात्याचा ग्रामीण भागाचे अनेक लोक वकील जरी असले, पण मी ग्रामीण भागात सुधारण्याचं काम केलं, गावापर्यंत न्याय देण्याचं काम केलं. माझ्या खात्याला कोणी विचारित नव्हतं, माझ्या खात्याला खूप महत्त्व आलं. आता काल मी भाषणात बोललो, मला आता मी दिल्लीत गेल्याच्या नंतर हे खातं लय जण मागते म्हणलं. साहेब आता हे खातं असं झालंय, कोणी येऊन द्या काही घेऊन जातं. विहीर नेतं, प्युअर ब्लॉक नेतं, गोठा घेतं, सिमेंट रस्ता घेतं, शाळा खोल्या घेतं, कंपाऊंड वॉल घेतं, सिमेंट बांधारा घेतं. अरे 62 योजना आहे माझ्याकडे. फळबागेचं अंतर काढलं, विहिरीचं सगळ्या सुधारणा करून टाकल्या, सगळे JR काढले. माझ्या इतके JR मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी काढले असतात. काही अडचण आली की मी JR काढायला लावायची. अहो आपण शेतकऱ्याची, आणि शेतकऱ्याला अडचण आली नाही पाहिजे, हे काम आपण केलं. आम्ही शासाहेब येऊ राहिले, मी जास्त बोलणार नाही. पण 13 तारखेला तुम्हीच उमेदवार समजून आपल्याला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करा. आणि मला खात्री आहे की तुम्ही निश्चित मला जास्तीत जास्त मताधिक्यात निवडून देतात. माझ्यासमोरचे उमेदवारी पहिलं हिंदुत्वाच्या गप्पा मारत होते. फॉर्मवर काय लिहिलं त्यानं, औरंगाबाद. आता त्या भागात गेला का औरंगाबाद म्हणतो, इकडे आला गुलमंडीकर तर संभाजीनगर म्हणतो. म्हणजे अशी परिस्थिती त्याची झाली. ते एका तमाशात एक उमेदवार उभा असतो आणि तो मतदार दोघा गुणा असतो. समजा उमेदवार 2 उमेदवार असते आणि मतदार एक असतो. समजा एकाची निशाणी असते गाढव आणि एकाची असती, म्हणजे एकाचं गाढव असतं आणि एकाची निशाणी घोडा असतो. बरोबर तुम्हाला माहिती आहे. समोरचा उमेदवार आला तो काय करायचे, आलं रे आलं गाढव आलं. दुसरा उमेदवार समोरून आला की आलं रे आलं घोडा आला. एका वेळेस काय होतं, दोन्ही उमेदवार संघ शिकते काय. अशी परिस्थिती खेळीची झालेली.